आता बातमी बारामतीतून आहे। शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विकास कामांचा रथ सध्या फिरू लागलाय। या रथाच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांनी केलेल्या कामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सध्या सुरू आहे। तसंच शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात देखील विकास रथ आता फिरू लागलाय। 2 दिवसापूर्वी सुनेत्रा पवार यांनी केलेल्या विकास कामाचा रथ देखील बारामतीमध्ये फिरू लागलाय। त्यामुळे दोन्ही बाजूने आता आपापल्या बाजूंनी कामांची जनजागृती केली जाते आहे। खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये तू मैमै सुरूच असल्याचं दिसतंय। संसदेत भाषण देऊन उपयोग नाही, गावागावात फिरावं लागतं अशी टीका अजित पवारांनी सुप्रिया सुळेंवर केली होती। त्या टीकेवर सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय। काय म्हणाल्या त्या पाहूयात। काम न करता नुसतं पार्लमेंटमध्ये भाषण केल्यावर प्रश्न सुटत नाही। पार्लमेंटमध्ये भाषण करून मी आता जर इथं न येता मी मुंबईमध्ये बसून भाषण करून उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळवला असता आणि इथं काम बघितलीच नसती तर काम झाली असती। लोकशाहीच्या मंदिरात चर्चा करायलाच तर पाठवता आम्हाला पार्लमेंटमध्ये तुम्ही निवडून कशाला देता की आम्ही तिकडे जावं आणि भाषण करा। भाषण करण्यासाठीच तर पार्लमेंट असतं, ह्यालाच तर लोकशाही म्हणतात। मोठी ताकद आहे बघा पार्लमेंटमध्ये, म्हणजे प्रवेश घ्यायला पण उपयोगी पडतो, आरोप करायला पण उपयोगी पडतो, विकास करायला पण। किती मल्टिपल गोष्टी आमच्या या लोकशाहीच्या मंदिरात होतात आणि ते आमच्यासाठी एक मंदिर आहे आणि बोलायसाठीच पाठवताना निवडून। भाषण केल्याशिवाय प्रश्न सुटणार कसे? चर्चा ही लोकशाही आहे, ही दडपशाही नाही आहे, त्याच्यामुळे चर्चा ही झालीच पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।